भाजपा शहर सरचिटनीस अमित घुगे ने टिकट न मिलने से नाराज होकर पार्टी नेतृत्व पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि वो 20 वर्षों से भाजपा के निष्ठावान कार्यकर्ता है और प्रभाग क्रमांक 1 से उन्हें मजबूत जन समर्थन भी था। बावजूद इसके उन्हें टिकट नहीं दिया गया। घुगे ने सर्वे बदलने, अपमानजनक व्यवहार और नेतृत्व द्वारा फोन न उठाने का आरोप भी लगाया है। इसी के चलते उन्होंने भाजपा शहर सरचिटनीस पद से इस्तीफा देकर निर्दलीय चुनाव लड़ने का भी ऐलान किया है। आलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो। माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि TV9 चे पत्रकार आपले आमचे स्नेही चंदन पुजारी यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मी आजची जी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आहे। रागामध्ये, नैराश्यामध्ये किंवा उद्विग्न होऊन मी पत्रकार परिषद घेत नाहीये। अतिशय शांतपणे, संयमाने आणि विचारपूर्वक या पत्रकार परिषदेला मी आता संबोधित करतोय। गेले 20 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे या शहरामध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले। पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये, अनेक मोर्चांमध्ये पक्षाची सत्ता असो अगर नसो, मी पूर्ण झोकून देऊन या संघटनेच्या वाढीसाठी काम केलेले। भारतीय जनता पार्टी हा माझा आत्मा आहे। आई समान मी या पक्षाला आजपर्यंत मानलेला आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक 15 जानेवारी 2026 ला होते, यामध्ये मी हा जो प्रभाग क्रमांक 1 आहे ज्यामध्ये 4 सदस्यीय निवडणूक पद्धती असल्यामुळे अ जागा जी होती ती अनुसूचित जाती म्हणजे SC वर्गासाठी महिला राखीव होती। ब जागा जी होती ती अनुसूचित जमाती आदिवासी पुरुष म्हणून ती जागा त्या ठिकाणी आरक्षित होती। क जागा जी होती ती OBC महिला आणि ड जागा जी होती ती सर्वसाधारण असं आरक्षण या ठिकाणी असल्यामुळे मी सर्वसाधारण जागेतनं भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती। ही उमेदवारी मी पहिल्यांदा मागितलेली नाही। 2012 ला मी पक्षाकडे माझ्या आईसाठी उमेदवारी मागितली होती। त्यावेळेला मला थांबावं लागलं। पक्षाचा निर्णय मी स्वीकारून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत राहिलो। 2017 ला मी स्वतः परत उमेदवारी मागितली होती OBC जागेतनं। त्याही वेळेला मला AB फॉर्म घ्यायला बोलवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं परत यावं लागलं। मी तोही निर्णय स्वीकारला। ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो। त्यानंतर मी या शहराचा, नाशिक शहर भाजपाचा युवा मोर्चा म्हणून काम केलंय। महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपासून तर सर्व राज्यातलं मंत्रिमंडळ एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं या ठिकाणी नाशिक शहरात एकाच दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाच्या 150 शाखा खोलण्याचा विक्रम हा त्या माझ्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। नंतर मी भारतीय जनता पार्टीचा सचिव झालो। आता मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे। सरचिटणीस ही अत्यंत जबाबदारी, महत्त्वाची जबाबदारी आहे। भाजपाच्या नाशिकच्या अध्यक्षानंतर सरचिटणीस हा फार मोठा महत्त्वाचा विश्वासू असा जबाबदार पदाधिकारी असतो। तुम्हाला कल्पना असेल AB फॉर्मवर सुद्धा नाशिक शहरातल्या सर्व AB फॉर्मवर सही करण्याचा अधिकार जर पार्टीने ठरवलं तर अध्यक्षाला किंवा सरचिटणीसला असतो। कोर कमिटीचा देखील सरचिटणीस हा सदस्य असतो। परंतु मी स्वतः निवडणूक लढू इच्छित असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेपासून मी स्वतःला लांब ठेवलेलं होतं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नाशिक।